आज आपण UDAS प्लस वर स्कूल सर्टिफिकेट कसे डाउनलोड करतात आणि त्यावरील समस्या काय आहे, त्याच्यावर अडचणी कोणत्या येतात, त्याच्यावर उपाय काय या ठिकाणी आपण पाहूया। सर्वात अगोदर तुम्ही UDAS प्लस ला या ठिकाणी क्लिक करा। जी पहिली साइट येते UDAS प्लस ची, याला या ठिकाणी क्लिक करतो। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल। लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स आहे बघा, याला या ठिकाणी क्लिक करतो। नंतर या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपला स्टेट सिलेक्ट करा, गो ऑप्शनला क्लिक करा। या ठिकाणी बघा प्रोफाइल अँड फॅसिलिटी 2025-26 ही जी टॅब दिसते तुम्हाला, याला या ठिकाणी लॉग इन करा। या ठिकाणी आपला युजर आयडी, पासवर्ड, कॅप्चा भरा आणि लॉग इन व्हा। हे सर्व प्रोसेस या ठिकाणी मी करून घेतो आणि लॉग इन होतो। लॉग इन झाल्यानंतर बघा डाटा कॅप्चर ही जे टॅब आहे, डाटा कॅप्चरला या ठिकाणी क्लिक करा। तर या ठिकाणी बघा सर्वात शेवटी ही न्यू टॅब या ठिकाणी आलेली आहे, स्कूल सर्टिफिकेशन। तर स्कूल सर्टिफिकेशन या टॅबला या ठिकाणी क्लिक करा। तर या ठिकाणी बघा हा चेक बॉक्स आहे, चेक बॉक्सला या ठिकाणी क्लिक करा। या ठिकाणी बघा 20 कॅरेक्टर पर्यंत म्हणजे 20 शब्दापर्यंत आपल्याला लिहायचे। मी या ठिकाणी लिहून घेतो। ऑल टॅब आर करेक्ट, ऑल टॅब आर करेक्ट कंप्लीटेड असं तुम्ही टाइप करू शकता। आणि सर्टिफाय या ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा। कन्फर्म येते बघा, कन्फर्म या ठिकाणी क्लिक करा। आता या ठिकाणी अडचण आहे बघा, माझं या ठिकाणी स्कूल सर्टिफिकेशन निघालं नाही, कारण या ठिकाणी दोन प्रॉब्लेम या ठिकाणी क्रिएट झालेले आहे। कॉन्टॅक्ट डिटेल आर नॉट अपडेट आणि लोकेशन डिटेल्स आर नॉट अपडेट। आता हे कुठे करायचे ते या ठिकाणी बॅक येऊया। या ठिकाणी बॅक येतो। बॅक आल्यानंतर बघा हा जो पहिला जो पेज असतो लॉग इन फॉर स्कूल, ही जी टॅब आहे या टॅबवर आपल्याला जायचंय। याला ठिकाणी क्लिक करतो। या ठिकाणी परत युजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा भरतो, लॉग इन होतो। हे सर्व प्रोसेस या ठिकाणी करून घेतो आणि लॉग इन होतो। लॉग इन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता बघा या ठिकाणी 4 टॅब आहे। या ठिकाणी ही जी माझी लँग्वेजची टॅब आहे ही या ठिकाणी ही पूर्ण आहे, मात्र कॉन्टॅक्ट डिटेल्स माझं काय चुकलं, या ठिकाणी कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि ऍडिशनल डिटेल्स आणि लोकेशन डिटेल्स हे 3 टॅब पूर्ण करायचे आहेत, तेव्हाच ते स्कूल सर्टिफिकेशन निघू शकते। आता कॉन्टॅक्ट डिटेल्सला या ठिकाणी मी क्लिक करतो। हा जो कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे पहिली टॅब, याला या ठिकाणी मी क्लिक करतो। व्ह्यूला क्लिक केलं की या ठिकाणी एडिट बघा, एडिट ऑप्शन आहे, एडिटला या ठिकाणी क्लिक करतो। तर या ठिकाणी जे भरायचं राहिलं असेल ते या ठिकाणी तुम्ही भरू शकता, जसं हेड ऑफ स्कूल ईमेल, या ठिकाणी ईमेल आयडी टाका, मुख्याध्यापकाचा ईमेल आयडी या ठिकाणी भरा। आणि बरीचशी माहिती त्या ठिकाणी भरलेली आहेत, एकदा चेक करा। जी माहिती भरायची राहिली असेल ती माहिती या ठिकाणी भरा। आणि बघा अपडेट हा शब्द दिसतो तुम्हाला, अपडेटला या ठिकाणी क्लिक करा। बघा या ठिकाणी अपडेट सक्सेसफुल झालेले आहेत। आता ही माहिती मी सक्सेसफुली केलेली आहे। या ठिकाणी मी बॅक येतो। बॅक आल्यानंतर बघा या ठिकाणी आता माझे हे दोन्ही टॅब आता पूर्ण झालेले आहेत, कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि लँग्वेजच्या। तर लोकेशन डिटेल्सला या ठिकाणी मी क्लिक करतो व्ह्यूला। आता या ठिकाणी बघा एडिटचा ऑप्शन काय दिसत नाही। आपण बघा UDAS प्लस वर आपण लॉंगिट्यूड ॲटिट्यूड काढलेलं आहे, रेखांश काढलेलं आहे, फक्त तो बिओ लॉगिन वरून व्हेरीफाय व्हायचं राहिलेलं आहे। ते झाल्यानंतर हे काम आपलं होणार आहे। परत मी या ठिकाणी बॅक येतो। त्या लोकेशन डिटेल्स हे देखील आपल्या हाती नाही, शाळेच्या हाती नाही। त्यानंतर बघा ऍडिशनल डिटेल्स आहे, याला या ठिकाणी व्ह्यूला या ठिकाणी क्लिक करतो। आता या ठिकाणी बघा हे देखील आपल्या हाती नाही, हे देखील एडिट होत नाही, हे आपल्या बिओ लॉगिन वरून आपल्याला करावं लागेल। हे पूर्ण झाल्यानंतरच ते आपल्याला तो आपला स्कूल सर्टिफिकेशन आहे तो या ठिकाणी निघणार आहे। म्हणजे या ठिकाणी मी 2 टॅब पूर्ण केलेले आहेत, 2 टॅब बाकी आहे अजून। ह्या ज्या ऍडिशनल डिटेल्स आणि लोकेशन डिटेल्स आहे, हे ज्या 2 टॅब आहेत, ह्या बिओ लॉगिन पूर्ण झाल्यानंतरच आपला UDAS प्लस मध्ये फुल सर्टिफिकेशन निघेल। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।